हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. हे सगळे गावकरी असे लेझिम का खेळत आहेत ते मी सांगेनच. त्याआधी मला तुमच्या सर्वांची माफी मागायची आहे, कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे माझा आवाजाचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. माझा आवाज ॲक्च्युली थोडा बसला आहे, त्यामुळे माझा आवाज थोडा तुम्हाला कमी येत असेल, पण प्लीज तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. गावातल्या पहिल्या दिवसाचा अनुभव तर मी तुमच्याशी शेअर केला आहे. आजचा आहे दुसरा दिवस, तर त्याचा अनुभवसुद्धा मला शेअर करायचा आहे. तर आम्ही आलो होतो थोडं बाहेर बाजूच्या गोठ्यामध्ये. तर तिथे म्हैस तर होतीच आणि तिथे बकऱ्यासुद्धा होत्या. तर इथे बघू शकता की 2 बकऱ्यांची इथे झुंज लागली आहे असं म्हणू शकतो आपण. इथे पिहू बघा किती एन्जॉय करते. ती प्राण्यांसोबत कसं राहायला पाहिजे हे अनुभवते, त्यांना खायला घालते. त्यांच्याशी आपण प्रेमाने वागलं तर प्राणीसुद्धा आपल्याशी प्रेमानेच वागतात. तर हा अनुभव मला तिला द्यायचाच होता. सो मला असं वाटतं की ह्या शिवाय तिला मी असा अनुभव कधीच नाही देऊ शकत की आपण त्यांच्यामध्ये राहून त्यांना आपण खायला घालणं, त्यांना थोडं प्रेम करणं, हेच खूप मोठी गोष्ट आहे की आपल्यालासुद्धा त्यांच्याकडून तितकंच प्रेम मिळतं. तर बघा ती किती एन्जॉय करते. तिला खूप आवडतं असं प्राण्यांना खायला घालणं, तिला खूप आवडतं. मला असं वाटतं की मुंबईमध्ये तर असा अनुभव अजिबातच नाही देऊ शकत. सो गावी ती खूप एन्जॉय करत होती. तिला भरपूर सारे असे अनुभव मी दिलेत की ती वेगळं काहीतरी शिकते. तिला वेगळं काहीतरी एक्सपिरियन्स मिळतो आहे की कसं राहायला हवं. प्राण्यांसोबतसुद्धा आपल्या घरी मांजर असते, कुत्रे असतात, त्यांच्यासोबतसुद्धा कसं राहायचं हे ह्या वेळेला तरी मी तिला थोडंफार दाखवू शकले की कसं राहायचं. एवढं तर मीसुद्धा शिकले की प्राण्यांवरती प्रेम केलं तर प्राणीसुद्धा आपल्यावरती प्रेमच करतात. तर तुम्ही बघू शकता की ती खूप प्रेम करते प्राण्यांवरती. आणि आम्ही इथे काही बकऱ्यांना खायला घालत होतो, पण मी घालायला गेली की मला ती खायला घालायला देतच नव्हती, कारण तिलाच घालायचं होतं खायला. तर तिला एवढं हौस वाटत होती की आपण त्यांना खायला घालतोय आणि ती खूप प्रेमाने त्यांना खायला घालत होते आणि मलासुद्धा खूप बरं वाटत होतं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पालखीची तयारी केली. तर आमच्या इथे बघा अशा प्रकारे पालखी येते. तर ॲक्च्युली आमच्याकडे खूप लेट पालखी आली ह्या वेळेला. सकाळचे 5 ते 5:15 झाले असतील की आमच्या इथे पालखी आली आणि आम्ही रात्रभर त्याची तयारी करत होतो. वाट बघत होतो की कधी आपले देव आपल्या घरी येतील. तर अशा रीतीने बघू शकता तुम्ही की पालखी अशी आमच्याकडे येते. मग तुम्ही बघू शकता इथे सगळे गावकरी जमा झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरात जेव्हा पालखी जाते तेव्हा सगळेच्या सगळे ते ह्या सोहळ्यामध्ये भाग घेतात आणि सगळे लेझीम खेळत असतात. मी पहिल्या व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा दाखवलं होतं, तेव्हापासून सगळीजणं लेझीम खेळत असतात सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे आमच्या इथे ज्या आपण बायका असतात त्या घरातल्या त्या नारळ ठेवतात, पूजा करतात देवांची आणि हळद कुंकू वाहून आपण आपल्याला जे हवं आहे, जे काही आपल्याला वाटतं ते बोलून देवाकडे मागणं मागतात. तर अशा रीतीने आम्हीसुद्धा देवाला प्रार्थना करून आम्ही देवाला गाराणं घातलं आणि त्यानंतर सगळीजणं इथे लेझीम खेळत होते. तर आम्ही त्याची मजा घेत होतो. आम्ही नाचायला तर गेलो नाही, पण गावकरी हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेझीम खेळत असतात. पूर्ण रात्रभर ही सगळी मंडळी
लेझीम खेळत असतात, तर त्यांना खरंच मानलं पाहिजे की हे रात्रभर न झोपता लेझीम खेळत असतात. अशा रीतीने आम्ही पालखी सोहळा पूर्ण करून सगळीजणं मुंबईला यायला त्याच दिवशी तेव्हाच सकाळी निघालो. 6 ते 6:30च्या दरम्यान आम्ही सकाळी निघालो, तर हे असं काही दृश्य दिसत होतं बाहेर. एवढं छान वाटत होतं, फ्रेश हवा, फ्रेश असं निसर्ग बघण्यासाठी आम्हाला खरोखर गावी यावंच लागतं. कारण आपण मुंबईमध्ये तर असं वातावरण आणि असं निसर्ग तर बघू शकत नाही. त्यासाठी आपलं गाव असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर असं काही दृश्य बघून आम्ही मुंबईला परत येतच होतो. तर तुम्ही बघू शकता आम्ही ज्या रस्त्यावरून आता येत आहोत, ते रस्ते किती चांगल्या रीतीने बनवले आहेत आणि मला वाटतं हे खूप काळ असे टिकू शकतात असं मला वाटतंय. पण असो, तर आम्ही मुंबईला पोचलो आणि असं जेवण करून घेतलं आणि मग घरी पोचलो. तर असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.